नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमा विशेष एक अत्यंत भावस्पर्शी, प्रेरणादायी आणि हृदयाला स्पर्श करणारी कथा. ही कथा आहे एका अशा शिष्याची ज्याचे आयुष्य अंधाराने वेढलेले होते, पण एका महान गुरुच्या कृपेने त्याच्या जीवनात ज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला आणि त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. ही कथा आपल्याला गुरुचे महत्त्व, श्रद्धा, सेवा, संयम आणि खऱ्या गुरुभक्तीची शक्ती शिकवते. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या कथेतील एखादा प्रसंग तुमच्याही जीवनाला नवी दिशा देईल. चला तर मग श्री गुरूंचे स्मरण करून आणि त्यांच्या चरणी वंदन करून सुरू करूया गुरुपौर्णिमा विशेष कथा, गुरुची कृपा, एका शिष्याच्या आयुष्याला मिळालेला नवा जन्म. श्री गुरुदेव दत्त. जय गुरुदेव. गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारा माणूस नसतो. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवा असतो. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण गुरु आपल्या जीवनाला अर्थ देतात. म्हणूनच भारतीय संस्कृतीत देवापेक्षाही गुरुचे स्थान श्रेष्ठ मानले गेले आहे. आषाढ महिन्याची पौर्णिमा. आकाशात पूर्ण चंद्र आपल्या शीतल चांदण्यात संपूर्ण धरतीला न्हाऊ घालत होता. मंद वारा वाहत होता. गावातील प्रत्येक मंदिरात घंटानाद सुरू होता. धूपाचा सुगंध वातावरणात दरवळत होता. स्त्रियांच्या ओवाळणीची ताटे सजली होती. लहान मुले नवीन कपडे घालून मंदिराकडे धावत होती. सर्वत्र एकच उत्साह. आज गुरुपौर्णिमा. हा तो दिवस ज्या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला, ज्यांनी वेदांचे विभाजन केले, महाभारताची निर्मिती केली आणि मानव जातीला ज्ञानाचा अमूल्य खजिना दिला. म्हणूनच हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. असे म्हणतात की ज्याच्या आयुष्यात खरा गुरु येतो त्याचे नशीब बदलते, आणि ज्याच्या आयुष्यात गुरु नसतो त्याच्याकडे सर्व काही असूनही काहीतरी कमीच असते. याच गावात राहत होता एक तरुण, माधव. वय अवघं 23 वर्ष. गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा. वडिलांचे काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते. आई जनाबाई लोकांच्या शेतात मजुरी करून संसार चालवत होती. माधव हुशार होता, अभ्यासात नेहमी पहिला, पण परिस्थितीने त्याची स्वप्न मोडून काढली होती. नोकरीसाठी अनेक ठिकाणी अर्ज केले. प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर, तुला अनुभव नाही. कधी जागा भरल्या आहेत, कधी नंतर ये. हळूहळू त्याचा आत्मविश्वास तुटू लागला. रात्रभर जागून तो आकाशाकडे पाहायचा आणि स्वतःलाच विचारायचा, देवा, माझ्यासाठी काही लिहिलं नाही का? आई त्याला धीर द्यायची, बाळा, संकट कायम राहत नाही. देव प्रत्येकाची परीक्षा घेतो. पण माधवच्या मनात आता श्रद्धेपेक्षा प्रश्न जास्त होते. एके दिवशी, गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी, घरात फक्त थोडंसं पीठ आणि मोठभर तांदूळ उरले होते. आईने हसत भाकरी केली, स्वतः उपाशी राहिली. माधवने पाहिलं, आई, तू जेवत नाहीयेस? आईने खोटं हसत उत्तर दिलं, मी आधीच खाल्लं रे. पण आईच्या डोळ्यातलं पाणी माधवपासून लपलं नाही. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. पहाटे तो घराबाहेर पडला. गावाच्या बाहेर वाहणाऱ्या नदीकाठी जाऊन बसला. सूर्य उगवत होता. पाण्यावर सोनेरी किरणं पडत होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. पण माधवच्या मनात मात्र अंधार होता. तो दोन्ही हात जोडून म्हणाला, देवा, मला संपत्ती नको, मोठेपणा नको, फक्त इतकंच सांग, मी कोणत्या मार्गाने जाऊ? तेवढ्यात त्याच्या मागून एक शांत, गंभीर आणि प्रेमळ आवाज आला. मार्ग शोधणाऱ्याला मार्ग सापडतो, पण आधी चालण्याची तयारी असावी लागते. माधव दचकला. त्याने मागे वळून पाहिलं. त्याच्या समोर एक तेजस्वी वृद्ध संन्यासी उभे होते. शुभ्र वस्त्र, लांब पांढरी दाढी, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात रुद्राक्षमाळ, हातात कमंडलू. त्यांच्या डोळ्यात विलक्षण करुणा आणि अपार शांतता होती. माधव अनोळखीपणे त्यांच्या चरणी वाकला. संन्याशांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणभर माधवच्या मनातील अस्वस्थता जणू विरघळून गेली. बाळा, तुझं नाव काय? माधव. काय शोधतो आहेस? माधवचा आवाज थरथरला. माझं आयुष्य. संन्यासी हलकेसे हसले.
आयुष्य बाहेर सापडत नाही, ते स्वतःमध्ये जागं करावं लागतं. माधव आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिला. महाराज, तुम्ही कोण? त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. लोक मला स्वामी सदानंद म्हणून ओळखतात, पण नाव महत्त्वाचं नाही, ज्ञान महत्त्वाचं आहे. इतक्यात गावातील काही लोक नदीकाठी आले. सर्वांनी दुरूनच नमस्कार केला. महाराज, आपण पुन्हा आमच्या गावात आलात. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं दर्शन झालं, आम्ही धन्य झालो. माधवला समजलं, हे साधे संन्यासी नव्हते, दूर दूरपर्यंत ज्यांच्या ज्ञानाची कीर्ती होती असे महान संत होते. स्वामी सदानंद महाराज गावातील जुन्या आश्रमात दरवर्षी गुरुपौर्णिमेला येत असत. महाराजांनी माधवकडे पाहून विचारलं, आज संध्याकाळी आश्रमात येशील? माधव थोडा गोंधळला. मी? हो. कदाचित तू उत्तर शोधत आहेस आणि कदाचित उत्तरही तुझी वाट पाहत आहे, असं म्हणत महाराज निघून गेले. माधव बराच वेळ तिथेच उभा राहिला. त्यांच्या शब्दांचा अर्थ त्याला पूर्ण समजला नव्हता, पण मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती. संध्याकाळ झाली. आकाशात पुन्हा पौर्णिमेचा चंद्र उगवला. आश्रम दिव्यांनी उजळून निघाला होता. शेकडो भक्त गुरूंच्या दर्शनासाठी आले होते. भजन सुरू होतं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. माधव हळूहळू आश्रमात प्रवेश केला. स्वामी सदानंद महाराज विशाल वडाच्या झाडाखाली आसनावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तेज चंद्रप्रकाशालाही लाजवत होतं. महाराजांनी दूरूनच माधवला पाहिलं. हाताने जवळ बोलावलं. माधव नमस्कार करून बसला. महाराजांनी त्याला एक छोटासा मातीचा दिवा दिला. हा दिवा पेटव. माधवने दिवा पेटवला. महाराजांनी विचारलं, आता सांग, या छोट्याशा ज्योतीने अंधाराशी भांडण केलं का? नाही महाराज. मग अंधार कुठे गेला? माधव शांत झाला. महाराज म्हणाले, प्रकाश आला आणि अंधार आपोआप निघून गेला. बाळा, जीवनात अंधाराशी लढू नकोस. स्वतःमध्ये ज्ञानाचा दिवा पेटव. मग दुःख, भीती आणि निराशा आपोआप निघून जातील. त्या एका वाक्याने माधवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच वाटलं, कदाचित मला माझे गुरु मिळाले आहेत, पण ही तर फक्त सुरुवात होती. माधवची खरी परीक्षा अजून बाकी होती. स्वामी सदानंद महाराज त्याला अशा मार्गावर घेऊन जाणार होते जिथे त्याला अहंकार सोडावा लागणार होता, सेवा शिकावी लागणार होती आणि श्रद्धेची सर्वात कठीण परीक्षा द्यावी लागणार होती. गुरुजींच्या आश्रमात माधवला येऊन अनेक महिने झाले होते. आश्रमातील प्रत्येक काम तो मनापासून करत होता. पहाटे उठून नदीवरून पाणी आणणे, गोशाळेची स्वच्छता, फुलं गोळा करणे, स्वयंपाकघरात मदत करणे आणि संध्याकाळी नामस्मरण करणे हेच त्याचे आयुष्य झाले होते. एक दिवस गुरुजींनी सर्व शिष्यांना बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे शांत तेज होते, पण आज त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळे दिसत होते. गुरुजी म्हणाले, आज तुमच्या ज्ञानाची नाही तर श्रद्धा, संयम आणि सेवाभावाची परीक्षा आहे. सर्व शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. गुरुजींनी माधवकडे पाहिले आणि म्हणाले, माधवा, तुला आज जंगलाच्या पलीकडील डोंगरावर जाऊन एक दुर्मिळ औषधी वनस्पती आणायची आहे. पण लक्षात ठेव, प्रवासात कितीही संकटे आली तरी राग करायचा नाही, खोटे बोलायचे नाही आणि कोणालाही मदत करण्याची वेळ आली तर मागे हटायचे नाही. माधवने गुरूंच्या चरणी मस्तक ठेवले. गुरुदेव, तुमची आज्ञा माझ्यासाठी देवाची आज्ञा आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे तो निघाला. जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट, दाट झाडी आणि मंद वारा. पण जसजसा तो पुढे जाऊ लागला तसतसे आकाश काळवंडू लागले. जोरदार पाऊस सुरू झाला. तेवढ्यात त्याला एक वृद्ध माणूस चिखलात पडलेला दिसला. माधव क्षणभर थांबला. जर मी यांना मदत केली तर उशीर होईल, पण गुरुजींनी सांगितले आहे, गरजवंताला मदत कर. त्याने त्या वृद्धाला उचलले, पाणी दिले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. पुढे गेल्यावर काही भुकेली मुले भेटली. त्याच्याजवळ असलेले थोडे अन्न त्याने त्यांनाच दिले. आता त्याच्याकडे स्वतःसाठी काहीच उरले नव्हते. उपाशी पोटी तो डोंगर चढू लागला. शरीर थकत होते, पण मनात फक्त एकच मंत्र घुमत होता, गुरूंची आज्ञा हीच माझी शक्ती. डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यावर त्याला ती दुर्मिळ औषधी वनस्पती दिसली. ती घेऊन तो परतीच्या प्रवासाला लागला. आश्रमात पोहोचल्यावर इतर शिष्य म्हणाले,
इतका उशीर का झाला? माधव शांत राहिला. त्याने स्वतःच्या कष्टांचा किंवा मदतीचा कुठलाही उल्लेख केला नाही. तेवढ्यात गुरुजी हसले आणि म्हणाले, माधव, तू परीक्षा उत्तीर्ण झालास. मीच त्या वृद्धाचे रूप घेतले होते. ती भुकेली मुलेही माझ्याच परीक्षेचा भाग होती. औषधी वनस्पती आणणे महत्त्वाचे नव्हते. सेवाभाव, करुणा आणि आज्ञापालन जपणे महत्त्वाचे होते. हे ऐकून सर्व शिष्य स्तब्ध झाले. गुरुजी पुढे म्हणाले, ज्याच्या मनात सेवा आहे त्याच्या हृदयात देव स्वतः वास करतो. माधवच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या दिवसापासून त्याची गुरूंवरील श्रद्धा आणखी दृढ झाली. गुरुजींच्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर माधवच्या नजरेत मान वाढला. पण गुरुजींना माहीत होते की खरी परीक्षा अजून बाकी होती. शिष्याला ज्ञान देणे सोपे असते, पण त्याच्या मनातील अहंकार पूर्णपणे नष्ट करणे हेच गुरुचे खरे कार्य असते. एके दिवशी पहाटे गुरुजींनी माधवला आपल्या कुटीत बोलावले. माधवा, आजपासून काही दिवस तू हा आश्रम सोडून दूरच्या डोंगरावर असलेल्या एका प्राचीन शिवमंदिरात राहशील. तिथे ना सोबत कोणी असेल, ना अन्नाची व्यवस्था, ना कोणाची मदत, फक्त नामस्मरण, सेवा आणि श्रद्धा. लक्षात ठेव, कितीही संकटे आली तरी मागे वळून पाहायचे नाही. माधवने नम्रतेने गुरुचरणी मस्तक टेकवले. गुरुदेव, तुमची आज्ञा माझ्यासाठी परमेश्वराची आज्ञा आहे. हातात फक्त कमंडलू, जपमाळ आणि गुरूंनी दिलेली पवित्र रुद्राक्षमाळ घेऊन माधव प्रवासाला निघाला. अनेक डोंगर दऱ्या पार करून तो त्या निर्जन शिवमंदिरात पोहोचला. मंदिर मोडकळीस आलेले होते. सभोवताली दाट जंगल, रात्री हिंस्र प्राण्यांचे आवाज आणि दिवसा प्रखर ऊन. पहिल्याच दिवशी त्याने मंदिराची स्वच्छता केली, शिवलिंगावर जलाभिषेक केला आणि गुरूंनी दिलेला मंत्र जपत बसला. दिवस सरत गेले. कधी अन्न मिळे, कधी उपाशी राहावे लागे. कधी मुसळधार पावसात मंदिराच्या छपरातून पाणी गळे, तर कधी कडक थंडीत अंग थरथरे. एक रात्री प्रचंड वादळ उठले. विजांचा कडकडाट सुरू झाला. मंदिराजवळील एक विशाल वृक्ष कोसळला. त्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. क्षणभर माधवच्या मनात भीती निर्माण झाली. मी इथे एकटाच आहे, आता माझे रक्षण कोण करणार? पण पुढच्याच क्षणी त्याने डोळे मिटले. ज्यांच्या चरणी मी स्वतःला अर्पण केले आहे ते गुरुदेव माझ्या सोबत आहेत. तो अखंड मंत्रजप करू लागला. पहाट होताच एक विलक्षण दृश्य दिसले. जिथे वृक्ष कोसळला होता तिथेच एक गुप्त झरा उगम पावला होता. त्या झऱ्याच्या पाण्यामुळे मंदिराभोवती पुन्हा हिरवाई फुलू लागली. काही दिवसांनी त्या भागातील गावकरी मंदिरात आले. त्यांनी मंदिराचा कायापालट पाहिला. माधवची निस्वार्थ सेवा पाहून सर्वजण भारावून गेले. गावकऱ्यांनी मंदिराची दुरुस्ती केली, नित्य पूजेची व्यवस्था केली आणि दररोज अन्न आणू लागले. तेवढ्यात गुरुजी स्वतः तेथे आले. माधव त्यांना पाहताच धावत गेला आणि त्यांच्या चरणी कोसळला. गुरुजींनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. माधवा, हीच तुझी अंतिम परीक्षा होती. संकटात जो श्रद्धा सोडत नाही त्याच्यावर ईश्वराची कृपा वर्षावासारखी होते. त्या क्षणी संपूर्ण मंदिरात दिव्य प्रकाश पसरला. वातावरणात सुगंध दरवळला. मंदिरातील घंटा कोणाच्याही स्पर्शाशिवाय निनादू लागल्या. गावकरी आश्चर्यचकित होऊन त्या दिव्य प्रसंगाचे साक्षीदार झाले. गुरुजी म्हणाले, लक्षात ठेव, चमत्कार हा श्रद्धेचा उद्देश नसतो. श्रद्धा, सेवा, नम्रता आणि सत्य यांवर चालणाऱ्या जीवनात परमेश्वराची कृपा आपोआप प्रकट होते. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. त्याने गुरूंच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. त्या दिवसापासून माधव केवळ आश्रमातील शिष्य राहिला नाही, तो अनेकांसाठी श्रद्धा, सेवा आणि गुरुभक्तीचा जिवंत आदर्श बनला. आणि म्हणूनच आजही गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण गुरूंचे स्मरण करताना माधवासारखी श्रद्धा, सेवा आणि नम्रता आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प करतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू प्रिय गुरुर्देवो महेश्वर. ही गुरुपौर्णिमेची पवित्र कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा प्रत्येक अभिप्राय आम्हाला आणखी सुंदर आणि भक्तिमय कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो.
जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच श्रद्धा, भक्ती आणि प्रेरणेने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा. आपल्या सर्वांवर सद्गुरूंची कृपा सदैव राहो. जय गुरुदेव.